उरणमधील कोळी बांधवांचा लढा देशभर गाजला। उरणमधील कोळी बांधवांच्या ऐतिहासिक लढ्याची देशभर चर्चा। याचिकाकर्त्यांचा दिल्लीमध्ये झाला सन्मान। दिल्ली उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले फाईट फॉर जस्टिस अवॉर्ड 2025 हे कार्यक्रम नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात संपूर्ण देश विदेशात गाजलेल्या रामदास जनार्दन कोळी विरुद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सिडको व ONGC यांच्या विरोधात लढला गेलेला हा लढा इतिहासात अजरामर झाला। त्याची नोंद ही दिल्ली येथे झाली। 2013 साली पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका आणि याचिकाकर्ते रामदास जनार्दन कोळी यांचा यथोचित सत्कार व गौरव यावेळी करण्यात आला। प्रकृतीच्या कारणास्तव ते या सोहळ्यात उपस्थित नव्हते। याचिकाकर्ते रामदास जनार्दन कोळी यांचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पवार सत्कार सोहळ्यात सहभागी झाले होते। 2015 साली न्यायालयाने उरण तालुक्यातील 1630 प्रकल्प बाधित कुटुंबांना सुमारे 95 कोटी 19 लाख रुपये देण्याचा आदेश पारित केला, परंतु सदर प्रकल्पधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली। उरण तालुक्यात JNPA जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हा प्रकल्प कार्यरत असून JNPA प्रशासनाने 2022 रोजी पुन्हा 110 हेक्टर पारंपरिक मच्छीमार क्षेत्रात भराव घालण्यास सुरुवात केली व त्यास सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे दिलीप कोळी, नंदकुमार पवार व परमानंद कोळी यांच्यातर्फे याचिका दाखल करण्यात आले। त्याला यश देखील मिळाले। रामदास जनार्दन कोळी, रमेश भास्कर कोळी, दिलीप कोळी व प्रियंका रमेश कोळी, नंदकुमार पवार यांनी निर्णायक भूमिका बजावली, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे, उरण। Fishermen stood up for his community. Representing traditional coastal families, Ramdas Janardhan Koли challenged powerful infrastructure projects that destroyed livelihoods and ecosystems. The AGT ordered compensation to over 1,600 Christian families, holding that economic development cannot override environmental justice or traditional rights. I would request Mr. Hariharan to please present the certificate to the winner, Mr. Koли. And Justice Menon as well. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।